वंदे मातरम. मी आझाद पवार. तर आज आपण भाग 3 बघणार आहोत. भाग 3 मध्ये चर्चा आहे मूलभूत अधिकार. हे मूलभूत अधिकार आपण अमेरिकेकडून घेतलेले आहेत. यालाच फ्रान्समध्ये मॅग्ना कार्टा म्हणतात. या मूलभूत अधिकार तुमच्याकडून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. न कोणी गव्हर्नमेंट, न कोणी व्यक्ती. जर कोणी हिसकावून घेत असेल तर त्याविरोधी तुम्ही सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टमध्ये जाऊ शकतात कलम 32 नुसार. लक्षात असू द्या, तुमचे अधिकार तुम्हाला माहिती असले पाहिजे. यामुळेच मी ही राज्यघटनेची सिरीज सुरू केलेली आहे. तर लक्षात असू द्या, यामध्ये मूलभूत अधिकार म्हणजे नेमकं काय. मूलभूत अधिकार हेच की तुम्ही कोणतीही भाषा स्वीकारू शकतात, कोणतीही भाषा बोलू शकतात, कुठेही जाऊ शकतात भारतामध्ये, तिथे बिझनेस सुरू करू शकतात. तुम्हाला निदर्शने प्रदर्शने करण्याचा अधिकार आहे. तुम्हाला आपलं स्वतःचं एक मत असलं पाहिजे ते बोलण्याचा. सरकार विरोधी तुम्ही बोलू शकतात. हे सगळं या अधिकारांमध्ये दिलेले आहे. तुमची स्वतःची प्रायव्हसी ते दिलेलं आहे. जीवनाचा अधिकार दिलेला आहे तुम्हाला. तुमचं फ्रेश हवा तुम्हाला पाहिजे हे मूलभूत अधिकारामध्ये येतं. तुम्हाला शुद्ध पाणी पाहिजे हे मूलभूत अधिकारामध्ये येतं. हे लोकांना माहिती असलं पाहिजे. हे सर्व राज्यघटनेत लिहिलेलं आहे, पण लोकांना माहित नाही. आणि जर तुमच्याकडून हे कोणी हिसकावून घेत असेल तर तुम्ही ते सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये कलम 32 नुसार जाऊ शकतात. बघा, एखादी जर गव्हर्नमेंटने सरकारने पास केला संसदमध्ये एखादी अधिनियम की गव्हर्नमेंट विषयी कोणी व्यक्ती बोलू शकत नाही, जर बोलेल तर आम्ही त्याला जेलमध्ये टाकू, तर याचा लगेच न्यायालय विरोध करेल आणि ते अधिनियम निरस्त करून टाकेल. एवढी ताकद आहे मूलभूत अधिकारामध्ये. तर यालाच तर म्हणतात मूलभूत अधिकार, ज्यामुळे तुम्ही सरकारच्या उरावर बसू शकतात. यामध्येच एक केस झाली होती केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला. यामध्ये जिंकलं होतं ना केशवानंद भारती. आणि जितके वर्ष ही केस चालली, त्याच्या जितके वर्ष चालली तेवढे वर्ष पकडून विथ द इंटरेस्ट त्यांना पैसे मिळाले होते अजून केशवानंद भारतींना. एवढे डेंजर आहेत मूलभूत अधिकार. तर हे तुम्हाला सर्वांना माहितीच असले पाहिजे, कारण हा सर्व सामान्य माणसाचा अधिकार आहे. राज्यघटना यालाच तर म्हणतात, मग लोकशाही यालाच तर म्हणतात की जे तुम्हाला अधिकार देते. आणि हे मूलभूत अधिकार तुमचे खूप महत्वाचे आहेत. पूर्ण राज्यघटनेत तुम्हाला कुठेच एवढी ताकद दिलेली नाही. ते भाग 3 मध्ये मूलभूत अधिकारामध्ये दिलेली आहे. बाकी नंतर मग PM, MP, MLA, राष्ट्रपती हे सर्व हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट हे दिलेले आहेत संविधानाच्या दुसऱ्या ह्याच्यात. पण भाग 3 हा सगळ्यात महत्वाचा आहे, जो सामान्य माणसाला खूप अधिकार देतो. ज्याच्या विरोधी तुम्ही कलम 32 सुप्रीम कोर्ट हायकोर्टात जाऊ शकतात. पण मूलभूत अधिकार तुम्हाला खूप पॉवर देतात, त्याचा उपयोग तुम्ही करावा हीच माझी इच्छा आहे. तर मूलभूत अधिकारामधले 12 मध्ये एक कलम 12 मध्ये चर्चा आहे की एक स्टेटची चर्चा आहे. मग स्टेट म्हणाल तुम्ही, राज्य म्हणाल का आपलं महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तसं नाही. तर हे एक गव्हर्नमेंट ऑथॉरिटी येते, या लोकल बॉडीज जसं आपण म्हणू शकतो. जसं आता स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन येतील तसं ते या याच्यात येतात कलम 12 मध्ये. या लोकल बॉडीज म्हणू शकतो आपण त्यांना. जसं महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत किंवा जी सरकारच्या अंडर काम करते, BEL समजू शकतो आपण. भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड ही कंपनी येऊ शकते, सेल कंपनी येऊ शकते, अशा महावितरणची कंपनी येऊ शकते. बघा, म्हणजे यांचे स्वतःचे नियम असतील, पण वरून गव्हर्नमेंटचं त्यांच्यावर निरीक्षण राहीलच, त्यांच्यावर ऑब्झर्वेशन राहणारच आहे. हेच त्या कलम 12 मध्ये म्हटलेलं आहे. वंदे मातरम.